तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मेडबॅब्स अकॅडमीमध्ये. आजची आपली क्लास स्पेशली मी याच्यामध्ये कवर करणार आहे एंडोक्राईन सिस्टम आणि ग्लँड्स, ज्याच्यावरती खूप कॉमन क्वेश्चन विचारले जातात. असे प्रश्न याच्यामध्ये मी घेणार आहे. तर क्लास शेवटपर्यंत तुम्ही बघा. चला तर सुरू करू. पहिला प्रश्न आलेला आहे आपला. पहिला प्रश्न म्हणतो आहे एंडोक्राईन ग्लँड रिलीजेस हॉर्मोन. तर याच्यामध्ये सगळ्यात पहिली जे समजण्याची गोष्ट ही आहे की ग्लँड्स किती प्रकारचे असतात. ठीक आहे. तर आपल्या शरीरामध्ये ग्लँड्स असतात तशा 2 प्रकारच्या असतात आणि त्याच्यामध्ये एंडोक्राइनिक ग्लँड येते, जे आपल्याला प्रश्नामध्ये दिलेले आहे. ठीक आहे. पहिली ग्लँड असते एंडोक्राइन ग्लँड आणि दुसरी असते एक्झोक्राइन. ठीक आहे. तर याच्यामध्ये फरक काय आहे, एंडोक्राइन आणि एक्झोक्राइनमध्ये काय फरक आहे? एंडोक्राइनलाच आणखी एक नाव असते, त्याला म्हणते डक्टलेस ग्लँड. डक्टलेस ग्लँड. ठीक आहे. डक्टलेस म्हणजे याला डक्ट नसते, है ना, याला नळी नाही आहे. आणि एक्झोक्राइनला डक्टवाली ग्लँड. ठीक आहे. डक्ट ग्लँड विथ डक्ट ग्लँड. ठीक आहे. म्हणजे याच्यात डक्ट असते. तर डक्टलेस ग्लँड म्हणजे कोणती ग्लँड? म्हणजे जिचं सिक्रेशन डायरेक्टली कशात टाकते? ब्लडमध्ये टाकते. ठीक आहे. सिक्रेशन कुठे जाते? याचं सिक्रेशन इन ब्लड, हे ब्लडमध्ये टाकते. आणि ही जे एक्झोक्राइन ग्लँड असते, हिचं जरुरी नाही आहे की हिचं सिक्रेशन कुठे जाणार? ब्लडमध्ये जाणार. हिची डक्ट जिथे ओपन होते तिथे तिचं सिक्रेशन जाते. ठीक आहे. तर वेगवेगळ्या ठिकाणी होते. जसं याचं एक्झाम्पल जर मी सांगितलं तुम्हाला, तर एक्झोक्राइन ग्लँड जसं असते स्वेट ग्लँड. आता स्वेट ग्लँड तिचं सिक्रेशन कुठे टाकते? स्किनवर टाकते, बरोबर आहे. तर मग ते काय झालं, ते त्याचा प्लेस झालं, म्हणजे ते स्किनवर जाणार आहे ना. दुसरी असते एक्झोक्राइनमध्ये आणखी एक्झाम्पल सांगतो, सलायवा. आता सलायवा कुठे सिक्रेट होते? बकल कॅव्हिटीमध्ये, माउथमध्ये, बरोबर आहे, तोंडामध्ये. तर ते तिथलं प्लेस झालं. तर एक्झोक्राइनचं एक्झॅक्टली प्लेस नाही आहे की ते सिक्रेशन कुठे टाकेल. तिची डक्ट जिथे ओपन होणार तिथे तिचं सिक्रेशन जाणार, बरोबर आहे. व्हेरॅज जे एंडोक्राइन ग्लँड असते तिचं सिक्रेशन कुठे जाते? नेहमी ब्लडमध्ये जाते. ठीक आहे. एंडोक्राइन ग्लँडचे एक्झाम्पल्स तुम्हाला सांगतो. जसं एक आहे थायरॉइड ग्लँड. ठीक आहे. थायरॉइड ग्लँड आहे, ॲड्रेनल ग्लँड. ठीक आहे. थायरॉइड, ॲड्रेनल, त्याच्यानंतर पॅराथायरॉइड, त्याच्यानंतर जसं लिव्हर आहे. लिव्हर पण एक ग्लँड आहे, सर्वात मोठी ग्लँड आहे आपल्या बॉडीची. ह्या सगळ्या ग्लँड्स कुठे टाकतात? त्यांचं सिक्रेशन ब्लडमध्ये टाकतात. ठीक आहे. म्हणून ह्या काय आहे? एंडोक्राइन ग्लँड आहे. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे डायरेक्टली इन द ब्लड. ठीक आहे. चला समोरचा प्रश्न पाहू. द एंडोक्राइन ग्लँड प्रेझेंट इन द बेस ऑफ द ब्रेन. ठीक आहे. अशी एंडोक्राइन ग्लँड विचारली आहे जी कुठे आहे? बेस ऑफ द ब्रेनवर आहे. ठीक आहे. म्हणजे ब्रेनमध्ये प्रेझेंट असते. सिम्पल. तर ती ग्लँड कोणती आहे? पॅराथायरॉइड ग्लँड आहे का? पिट्युटरी ग्लँड आहे का? की थायरॉइड ग्लँड आहे की पॅनक्रियाज आहे? ठीक आहे. पॅराथायरॉइड ग्लँड कुठे असते माहीत आहे का मित्रांनो? तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करू शकता तुम्ही. पॅराथायरॉइड ग्लँड जी असते ती ग्लँड असते बिहाइंड दी थायरॉइड ग्लँड. ठीक आहे. बिहाइंड दी थायरॉइड ग्लँड. आता मी तुम्हाला एक थायरॉइड ग्लँड काढून दाखवतो. जशी बोट आय असते ना, बोट आय घालतात बघा, बिलकुल अशी थायरॉइड ग्लँड असते. ठीक आहे. आणि याच्यासमोर हे ट्रकियाच्या समोर असते. सपोज ट्रकिया आहे, ट्रकियामध्ये रिंग्स असतात अशा, बरोबर आहे. इथे हायोइड कार्टिलेज असते. तर ही आहे आपली कोणती? थायरॉइड ग्लँड. थायरॉइड ग्लँडच्या मागच्या बाजूला इथे अशा हे 4 ग्लँड्स असतात छोट्या राईस ग्रेन साईजच्या असतात. कशा साईज असतात? राईस ग्रेन साईज म्हणजे आपल्या तांदळाच्या दाण्या एवढ्या. अशा 4 ग्लँड असतात. 2 पेअर असतात त्याच्यात. ठीक आहे. तर याला कोणता ग्लँड म्हणतो आपण? पॅराथायरॉइड ग्लँड म्हणतो. तर ही ब्रेनमध्ये आहे का? नाही. तर हे उत्तर असणार नाही आपलं. त्याच्यानंतर विचारली आहे पिट्युटरी ग्लँड. पिट्युटरी ग्लँड कुठे असते माहिती आहे का तुम्हाला? पिट्युटरी ग्लँड असते. पिट्युटरी ग्लँडचं आणखी एक नाव आहे, त्याला म्हणतात मास्टर ग्लँड. याला मास्टर ग्लँड म्हणण्याच्या मागे एक उद्देश आहे, ते म्हणजे याच्यामध्ये 2 भाग असतात. जर आपण याच्याकडे बघितलं तर 2 भाग असतात याच्यामध्ये. ते कुठले? एक असते अँटेरियर पिट्युटरी आणि म्हणजे एक अँटेरियर भाग असतो आणि एक असतो पोस्टेरियर भाग. ठीक आहे.
अँटेरियर भाग जो असतो त्याच्यात 6 हॉर्मोन सिक्रेट केले जातात. ठीक आहे, 6 हॉर्मोन हे लक्षात ठेवा कारण याच्यावर प्रश्न येते. पहिला हॉर्मोन कोणता आहे? GH म्हणजे याला म्हणतो आपण ग्रोथ हॉर्मोन. ठीक आहे. दुसरा हॉर्मोन आहे TSH म्हणजे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन. ठीक आहे, थायरॉइड ग्लँडला स्टिम्युलेट करते, थायरॉइड स्टिम्युलेटिंग हॉर्मोन. तिसरा आहे FSH फॉलिक्युलर स्टिम्युलेटिंग हॉर्मोन. हा जे गोनॅट्स असतात आपले, बरोबर आहे, ओव्हरी असते आणि टेस्टिस असतात त्याच्यावरती हे काम करते, फॉलिक्युलर स्टिम्युलेट करायचं काम करते. त्याच्यानंतर चौथा जे आहे तो आहे ACTH ॲड्रेनोकॉर्टिकोट्रॉपिक हॉर्मोन. हे कशावर काम करते? ॲड्रेनल ग्लँडवर काम करते. ठीक आहे. पाचवा आहे LH हे जे आहे ल्युटिनायझिंग हॉर्मोन आहे, हे पण गोनॅट्सवर काम करते. आणि 6वं जे आहे ते आहे प्रोलॅक्टिन जे आहे ते मिल्क प्रोडक्शनचं काम करते. ठीक आहे, मिल्क प्रोडक्शन इन लॅक्टेटिंग मदर. तर हे असे 6 हॉर्मोन आहे जे अँटेरियर पिट्युटरी सिक्रेट करते. पोस्टेरियर पिट्युटरी 2 हॉर्मोन सिक्रेट करते. एक जे असते त्याला ते आपल्याला खूप माहिती आहे, ADH किंवा त्याला काय म्हणतात वॅसोप्रेसिन असं पण म्हणतात. ठीक आहे. हे हॉर्मोन याच्या आधीच्या क्लासमध्ये मी डिस्कस केलेलं आहे, ते इथे पुन्हा ते सांगणार नाही. तर पहिलं हॉर्मोन हे आहे. आणि दुसरं जे हॉर्मोन आहे जे सिक्रेट करते पिट्युटरी ते आहे ऑक्सिटोसिन. ठीक आहे, समोर येतीलच, मी तुम्हाला याचे फंक्शन समजावून सांगतो. तर ही आहे मास्टर ग्लँड. ही कुठे असते? ही असते बेस ऑफ द ब्रेन, जे प्रश्नामध्ये दिलेलं आहे, ॲट द बेस ऑफ द ब्रेन. त्याला हायपोफायसियल फोसा पण म्हणतात. हायपोफायसियल फोसा. एक मिनिट हायपोफायसियल फोसा. ठीक आहे. फोसा म्हणजे एक छोटासा गड्डा असतो, त्या गड्ड्यामध्ये ती ग्लँड असते. गड्डा कशामध्ये? तर आपल्या बोनच्या कॅव्हिटीमध्ये, स्कलच्या कॅव्हिटीमध्ये. ठीक आहे. तर ते हायपोफायसियल फोसा, तिथे असते आपली मास्टर ग्लँड, तिचं नाव आहे पिट्युटरी ग्लँड. लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न येतात. चला समोरचं आपण ग्लँड बघूया. समोरची जी ग्लँड आहे ती आहे थायरॉइड ग्लँड कुठे असते? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. थायरॉइड ग्लँड आत्ताच तुम्हाला मी डायग्राम काढून दाखवली होती थायरॉइड ग्लँडची. ठीक आहे. थायरॉइड ग्लँड 3 हॉर्मोन सिक्रेट करते. एक आहे T3, दुसरं आहे T4 आणि तिसरं असते कॅल्सिटोनिन. ठीक आहे. T3, T4 या हॉर्मोनचं काम जे असते ते मेटाबॉलिझममध्ये आहे आणि कॅल्सिटोनिनचं काम कुठे असते? कॅल्शियम मेटाबॉलिझममध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर पॅनक्रियाज ही जी ग्लँड असते ती कुठे असते? ती आपल्या पोटात असते. ठीक आहे. जस्ट बिलो दी स्टमकच्या जस्ट बिलो खाली असते. ठीक आहे. आणि जे डिओडिनम असते असं डिओडिनम असते, इकडे स्टमक असतं आणि असे डिओडिनम असते. तर ही ग्लँड इथे असते. ठीक आहे. अशी कारलं असतं ना, कारल्यासारखी असते ती ग्लँड. ठीक आहे. आणि ही ग्लँड काय सिक्रेट करते? पॅनक्रियास ही जे ग्लँड आहे ती एक्झोएंडो ग्लँड आहे, जो तिसरा टाईप असतो एक्झोएंडो. मी तुम्हाला सांगितलं 2 टाईप असतात, त्याच्यात आणखी एक टाईप असतो म्हटलं तुम्हाला सांगितलं, कारण ही एकच ग्लँड आहे बॉडीमध्ये जी एक्झोएंडो असते, म्हणून हा टाईप मी तुम्हाला सांगितलं नाही. कोणती ग्लँड आहे ही आहे एक्झोएंडो टाईपची ग्लँड. ठीक आहे. एक्झोएंडो. का बरं एक्झोएंडो? एक्झोक्राईन ग्लँड म्हणजे जिला काय असते? डक्ट असते. तर हिला डक्ट आहे, हिचं सिक्रेशन कुठे टाकते? डिओडिनममध्ये टाकते. ठीक आहे. आणि दुसरी ही एंडोक्राईन पण आहे, कारण हे काय सिक्रेट करते? इन्सुलिन सिक्रेट करते. आणि इन्सुलिन डायरेक्ट ब्लडमध्ये टाकते. ठीक आहे. आणि म्हणून ही ग्लँड कशी आहे? एक्झोएंडोक्राइनो ग्लँड आहे. ठीक आहे. दोन्ही ग्लँड आहे. चला समोरचा प्रश्न पाहू. या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते आहे पिट्युटरी ग्लँड. ठीक आहे. चला समोरचा प्रश्न पाहूया. ऑक्सिटोसिन इज मेनली इन्व्हॉल्व इन विच ऑफ द फॉलोइंग फंक्शन. ऑक्सिटोसिनचं फंक्शन विचारलं आहे. ठीक आहे. ऑक्सिटोसिन तुम्हाला सांगितलं मी, ऑक्सिटोसिन कोण सिक्रेट करते? पोस्टेरियर पिट्युटरी सिक्रेट करते. ठीक आहे. तर ऑक्सिटोसिन याचं फंक्शन काय? याचं फंक्शन 2 ठिकाणी असतं बॉडीमध्ये. ठीक आहे. जेव्हा केव्हा ऑक्सिटोसिनविषयी प्रश्न विचारला आहे, ऑक्सिटोसिन म्हटलं की तुमच्या दिमागात एक गोष्ट यायला पाहिजे, ऑक्सिटोसिनचा अर्थ होते कॉन्ट्रॅक्शन. ठीक आहे. कॉन्ट्रॅक्शन लक्षात ठेवा. ऑक्सिटोसिन कॉन्ट्रॅक्शन, बस एवढं लक्षात राहिलं तर तुम्हाला बिलकुल याचं फंक्शन लक्षात राहणार. पहिलं ऑक्सिटोसिनचं फंक्शन असते लेबरमध्ये. ठीक आहे. लेबर याच्या आधी पण आपण एक क्वेश्चन केले OBGYचे, त्याच्यामध्ये एक प्रश्न आला होता की केव्हा आपण कन्सिडर करू की हे ट्रू लेबर आहे. तर लेबरमध्ये जेव्हा कॉन्ट्रॅक्शन्स येतात, कॉन्ट्रॅक्शन्स म्हणजे जेव्हा त्या फिमेल लेडीला काय होते? बिअर डाऊन होते, तिचं युटरस कॉन्ट्रॅक्ट होते. तर ते कॉन्ट्रॅक्शन करायचं काम कोण करते? ऑक्सिटोसिन करते. ठीक आहे. पहिली गोष्ट.
तर इथं लक्षात ठेवा कॉन्ट्रॅक्शन. कॉन्ट्रॅक्शन कोण करते? ऑक्सिटोसिन. दुसरं एक फंक्शन जे आहे याचं ते आहे मिल्क इजॅक्युलेशन. मिल्क इजेक्ट करते, म्हणजे याच्यात 2 हॉर्मोन येतात, ठीक आहे, मिल्कमध्ये. जेव्हा आपण मिल्कची गोष्ट करतो फिमेल लॅक्टेटिंग मदरमध्ये, तेव्हा याच्यात 2 हॉर्मोन मेनली काम करतात. एक असते प्रोलॅक्टिन, ठीक आहे, आणि दुसरं असते ऑक्सिटोसिन. प्रोलॅक्टिन काय करते? प्रोलॅक्टिन हॉर्मोन्स म्हणजे मिल्क प्रोडक्शन करते. प्रोडक्शन कशाचं? मिल्कचं. प्रोडक्शन मिल्कचं करते प्रोलॅक्टिन. आणि ऑक्सिटोसिन त्याला रिलीज करते. रिलीज कशातून करते? मिल्क म्हणजे मॅमरी ग्लँडमधून, है ना, स्तनामधून बाहेर काढते. जेव्हा बेबी सक करायला लागतो तेव्हा काय करते? त्या स्तनामधून मिल्क बाहेर येते, कारण त्याचे जे ट्युब्युल्स असतात त्या ग्लँडमधले ते कॉन्ट्रॅक्ट होतात. ते कॉन्ट्रॅक्ट करायचं काम कोण करते? हे ऑक्सिटोसिन करते, ठीक आहे. तर ऑक्सिटोसिनचं काय फंक्शन आहे? मिल्क इजॅक्युलेशन, ठीक आहे. चला समोरचा प्रश्न पाहू. याचं जे उत्तर आहे या प्रश्नाचं ते असणार आहे आपलं चाइल्ड बर्थ अँड लॅक्टेशन, ठीक आहे. हे उत्तर आहे आपलं. ऑक्सिटोसिनचं काम काय? चाइल्ड बर्थ आणि लॅक्टेशन. चला समोरचा प्रश्न पाहू. विच हॉर्मोन इज ऑल्सो कॉल्ड ॲज थायरॉक्सिन. हां, मी तुम्हाला सांगितलं थायरॉक्सिन कोण सिक्रेट करते? थायरॉइड हार्मोन, सॉरी थायरॉइड ग्लँड. थायरॉइड ग्लँड सिक्रेट करते थायरॉक्सिन. तुम्हाला सांगितलं मी याच्यात ही थायरॉइड ग्लँड जी आहे ती 3 हॉर्मोन सिक्रेट करते. एक असते T3, एक असते T4 आणि एक असते कॅल्सिटोनिन, ठीक आहे. T3चं जे आणखी एक नाव आहे त्याला म्हणतो आपण ट्राय आयोडो थायरॉक्सिन. थायरॉक्सिन किंवा ट्राय आयोडो थायरोनिन पण असं याला म्हणतात, ठीक आहे. T4 जे असते, T4ला आपण म्हणतो थायरॉक्सिन, ठीक आहे. आणि थायरॉक्सिन जे आहे ते मेन काम करणार आहे. हे ट्राय आयोडो थायरॉक्सिन पण आहे ना, हे याच्यामध्ये कन्वर्ट करता येते. बॉडी कन्वर्ट करते आणि त्याला यूज करते. तर मोर पोटेंट फॉर्म कोण आहे? T4 फॉर्म आहे. तर याचं उत्तर काय राहणार आहे? T4. थायरॉक्सिन कशाला म्हणतात? T4ला थायरॉक्सिन म्हणतात, ठीक आहे. आणि तिसरं जे हॉर्मोन आहे ही ग्लँड सिक्रेट करते ते आहे कॅल्सिटोनिन. कॅल्सिटोनिनचं काय फंक्शन असते? कॅल्सिटोनिन ब्लडमध्ये कॅल्शियम लेवल डिक्रीज करते, ठीक आहे. काय करते? ब्लडमध्ये कॅल्शियम लेवल डिक्रीज करते, ठीक आहे. हे लक्षात ठेवा तुम्ही. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. डायरेक्ट ॲक्शन ऑफ पॅराथायरॉइड हॉर्मोन इन्क्लूड एव्हरीथिंग एक्सेप्टवाले प्रश्न नेहमी चुका करतात लोक, कारण त्यांना काय वाटतं आम्हाला येतं आणि ते गडबडीमध्ये एक्सेप्ट वाचणं विसरून जातात आणि म्हणून प्रॉब्लेम होते. काय विचारलं इथे? डायरेक्ट ॲक्शन विचारली आहे पॅराथायरॉइड हॉर्मोनची. तर पहिले आपण समजून घेऊ पॅराथायरॉइड हॉर्मोन करते काय काय. पॅराथायरॉइड हार्मोन इथे जे ऑप्शन दिले आहेत ते सगळे कामं पॅराथायरॉइड हार्मोन करते. पहिला इन्क्रीज रिॲब्झॉर्प्शन ऑफ कॅल्शियम फ्रॉम बोन. येस, मेन फंक्शन लक्षात ठेवा. मेन फंक्शन काय आहे पॅराथायरॉइड हार्मोनचं? ते आहे इन्क्रीज ब्लड कॅल्शियम लेवल, ठीक आहे. कॅल्शियम लेवल वाढवते ब्लडमध्ये. तर पहिलं ऑप्शन बघा, इन्क्रीज रिॲब्झॉर्प्शन ऑफ कॅल्शियम फ्रॉम बोन. बोनमधून काय करत आहे? कॅल्शियम बाहेर काढत आहे आणि कुठे टाकत आहे? रक्तामध्ये टाकत आहे. तर बिलकुल बरोबर आहे, हेच करते हे. दुसरं आहे इन्क्रीज ॲब्झॉर्प्शन ऑफ कॅल्शियम फ्रॉम इंटेस्टाईन. बिलकुल बरोबर आहे. इंटेस्टाईनमधून ॲब्झॉर्प्शन वाढेल तेव्हाच ते कॅल्शियम कुठे येणार? रक्तात येणार आणि त्याचं प्रमाण काय वाढणार? रक्तामध्ये वाढणार. बरोबर आहे. इन्क्रीज रिॲब्झॉर्प्शन ऑफ कॅल्शियम फ्रॉम किडनी. बरोबर आहे. किडनीमध्ये काय करते? किडनी फिल्टर करते आयन्सला. तर हे काय करते? पॅराथायरॉइड हार्मोन काय करत आहे? त्याला फिल्टर करू देत नाही आहे, है ना, ते वापस घेत आहे कॅल्शियम. तो बिलकुल बरोबर आहे. त्यांनीसुद्धा काय होणार आहे? रक्तामध्ये कॅल्शियमचं प्रमाण वाढणार आहे. इन्क्रीज प्रोडक्शन ऑफ 1,2-डायहायड्रॉक्सी विटॅमिन डी. येस, बिलकुल विटॅमिन डीचं प्रोडक्शनसुद्धा हे वाढवते. तर हे सगळेच काय आहे? हे सगळेच्या सगळे पॅराथायरॉइड हार्मोनचे फंक्शन आहेत, ॲक्शन आहे त्याची. पण प्रश्नामध्ये विचारलं काय आहे? ठीक आहे, प्रश्नामध्ये इनडायरेक्ट ॲक्शन विचारली आहे. इथे काय म्हणत आहे? डायरेक्ट ॲक्शन बट एक्सेप्ट विचारत आहे, म्हणजे इनडायरेक्ट ॲक्शन विचारली आहे जे पॅराथायरॉइड हार्मोन डायरेक्टली करत नाही. तर इन्क्रीज रिॲब्झॉर्प्शन ऑफ कॅल्शियम फ्रॉम बोन हे डायरेक्टली करते. रिॲब्झॉर्प्शन ऑफ कॅल्शियम फ्रॉम इंटेस्टाईन नाही, हे करत नाही डायरेक्टली. किडनीपासून करते आणि प्रोडक्शन पण करते. तर बी जे ऑप्शन आहे, बी ऑप्शन बघा, इन्क्रीज ॲब्झॉर्प्शन ऑफ कॅल्शियम फ्रॉम इंटेस्टाईन. इंटेस्टाईनमधून कॅल्शियमचं ॲब्झॉर्प्शन पॅराथायरॉइड हार्मोन कधीच इन्क्रीज करत नाही. पण ते इन्क्रीज कशामुळे होते? पण जेव्हा पॅराथायरॉइड हार्मोन सिक्रेट होते तेव्हा त्याचं ॲब्झॉर्प्शन वाढते, हे बघितलेलं आहे. पण हे कशामुळे होत आहे? तर ते होतं आहे विटॅमिन डीमुळे.
हे जे 1,2,5 डायहायड्रॉक्सी विटॅमिन डी आहे, हे याचं सिक्रेशन कोण वाढवते? पॅराथायरॉइड हॉर्मोन वाढवते. आणि हे काय करते? हे याचं फंक्शन काय आहे? हे इंटेस्टाईनमधून कॅल्शियम ॲब्झॉर्प्शन वाढवते. तर पॅराथायरॉइड हॉर्मोन डायरेक्टली करत आहे का? हे नाही, हे कोणाकडून करून घेत आहे? विटॅमिन डी कडून करून घेत आहे. आणि म्हणूनच हे कशी ॲक्शन आहे? इनडायरेक्ट ॲक्शन आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, एक्झामच्या दिवशी प्रश्न शांत डोक्याने आरामात वाचा, त्याचा अर्थ कळून घ्या आणि तेव्हाच ऑप्शनला टिक करा. इथे सगळेच ऑप्शन बरोबर वाटत आहे तर माणूस कन्फ्यूज होऊ शकते. ठीक आहे, चला समोरचा प्रश्न बघू. पॉझिटिव्ह चोस्टिक साईन इज अन इंडिकेशन ऑफ. याच्यामध्ये 2 साईन नेहमी विचारले जातात एंडोक्राईन सिस्टममध्ये, जे सर्वात कॉमन साईन्स आहे. त्याच्यामधला एक साईन मी इथे तुम्हाला दिला आहे, चोस्टिक साईन. ठीक आहे, चोस्टिक साईन काय असतो? चोस्टिक साईनचा अर्थ होतो स्पाझम्स येतात त्याच्यामध्ये. स्पाझम कशाचे? फेशियल मसलचे. ठीक आहे, फेशियल मसल स्पाझम्स. ठीक आहे, काय केल्यानंतर स्पाझम्स येतात? आफ्टर और त्याला आपण म्हणतो फॉलोइंग टॅप ऑन फेशियल नर्व. ठीक आहे, फेशियल नर्व ही जी आहे ही क्रॅनियल नर्वमध्ये येते. तुम्ही वाचलं असेल है ना, ऑलफॅक्टरी, ऑप्टिक, ऑक्युलोमोटर, ट्रॉक्युलर, ट्रायजेमिनल, ॲब्ड्युसेन, ग्लोसोफॅरेंजियल, फेशियल. त्याच्यामध्ये फेशियल नर्व येते, बरोबर आहे. फेशियल नर्व कशाचे काम करते? आपल्या फेशियल मसलला कंट्रोल करायचं काम करते. पण जेव्हा आपण या फेशियल नर्ववर टॅप करतो, ठीक आहे, त्याच्यावरती आपल्याला काय बोटाने आपण परकशन करतो ना, तसं टॅप करायचं आहे. टॅप जर केलं तर काय होते? पेशंटला फेशियल मसलचे स्पाझम्स येतात आणि या साईनला म्हणतो आपण चोस्टिक साईन. ठीक आहे, असंच एक साईन असते, त्याचं नाव आहे ट्रोसियस साईन, जे नेहमी प्रश्नामध्ये विचारलं जाते. ट्रोसियस साईन. ठीक आहे, ट्रोसियस साईन. हे ट्रोसियस साईन काय आहे? हे पण त्याच्यासारखंच असतं. याच्यामध्ये पण मस्क्युलर स्पाझम्सच येतात. मस्क्युलर स्पाझम्स येतात पण हँडवरती येतात. ठीक आहे, मस्क्युलर स्पाझम्स ऑफ हँड अँड व्रिस्ट. मस्क्युलर स्पाझम्स ऑफ हँड अँड व्रिस्ट. आणि केव्हा येतात? हे काय केल्यानंतर येतात? जेव्हा आपण BP कफ लावतो, अप्लाइड ना, जेव्हा आपण BP कफ लावतो तेव्हा काय होते? मसल स्पाझम्स येतात त्याला, हँड आणि व्रिस्टचे. त्या साईनला म्हणतो ट्रोसियस साईन. आणि हे जे दोन्ही साईन आहेत, चोस्टिक साईन आणि ट्रोसियस साईन, हे दोन्ही साईन कशामध्ये दिसतात आपल्याला? हायपोकॅल्सिमियामध्ये दिसतात. जेव्हा कॅल्शियम लेवल कमी होते बॉडीमध्ये तेव्हा हे साईन आपल्याला दिसतात. ठीक आहे, तर हायपोकॅल्सिमियासाठी लक्षात ठेवा ट्रोसियस साईन आणि दुसरं काय? चोस्टिक साईन. चला समोरचा प्रश्न पाहूया आपण. चला, इन्सुलिन इज सिक्रेटेड फ्रॉम. इन्सुलिन कोण सिक्रेट करते असं विचारलं आहे. मी तुम्हाला याआधी सुरुवातीला सांगितलं क्लासच्या की पॅनक्रियाज कशी ग्लँड आहे? एक्झो एंडो ग्लँड आहे. एक्झो एंडो दोन्ही सिक्रेट करते. आणि इन्सुलिन हे काय आहे? एंडोक्राईन फंक्शन आहे तिचं, ती डायरेक्ट ब्लडमध्ये सिक्रेट करते. तर याच्यामध्ये बघा सेल्स असतात, अल्फा सेल असते, बीटा सेल असते आणि डेल्टा सेल असते, गामा नसते. ठीक आहे, तर या 3 प्रकारच्या सेल आपल्याला कशामध्ये दिसतात? पॅनक्रियाजमध्ये बघायला मिळतात. तर अल्फा सेल जे आहे ते काय सिक्रेट करते? अल्फा सेल, याला ए सेलसुद्धा म्हटलं जाते. अल्फा सेलला काय म्हणतात? ए सेल्स पण म्हणतात. ठीक आहे, आणि हे काय सिक्रेट करते? हे सिक्रेट करते ग्लुकॅगॉन. ठीक आहे, ग्लुकॅगॉन अपोजिटली काम करते कोणाच्या? इन्सुलिनच्या. इन्सुलिन काय करते? ब्लड ग्लुकोज लेवल इन्सुलिन ब्लड ग्लुकोज लेवल कमी करते. ठीक आहे, डिक्रीज ब्लड ग्लुकोज. आणि कुठे पाठवते? सेलच्या आतमध्ये पाठवते इन्सुलिन. ठीक आहे, आणि ग्लुकॅगॉन काय करते? हे ब्लड ग्लुकोज वाढवते. ब्लड ग्लुकोज कसं वाढवते? तर लिव्हरमध्ये आपल्याकडे ग्लायकोजन असतं. ग्लायकोजन म्हणजे हे डायसॅकराइड आहे ग्लायकोजन, त्याच्यामध्ये 2 ग्लुकोजचे मॉलिक्यूल असतात. त्याचं ब्रेकडाऊन होते आणि तो ग्लुकोज रिलीज केला जातो कुठे? आपल्या रक्तामध्ये. आणि ते फंक्शन कशाचं आहे? ग्लुकॅगॉनचं आहे. दुसरं इंटेस्टाईनमधून ॲब्झॉर्ब करते ग्लुकोज. आपण जेवतो मग त्याचं ग्लुकोज बनते आणि ते इंटेस्टाईनमध्ये ॲब्झॉर्ब होते आणि ते रक्तामध्ये जाते. तसंसुद्धा ग्लुकॅगॉन ब्लडमध्ये वाढवते. तर हे अँटागोनिस्टली काम करतात 2. ठीक आहे, इन्सुलिन आणि ग्लुकॅगॉन. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जे आहे ते आहे बीटा सेल्स. बीटा सेलला बी सेल्स असं सुद्धा म्हणतात. ठीक आहे, बी सेल्स. तर बीटा सेलचं फंक्शन काय? बीटा सेल्स सर्वात जास्त प्रेझेंट असतात. जवळपास 80% बीटा सेल सिक्रेशन होते ग्लँडमध्ये. अल्फा सेल जे आहे अल्फा सेल असते 15%. ठीक आहे,
तर आपण हे बघू पहिले. बीटा सेल सिक्रेट करते इन्सुलिन. आता याचं फंक्शन तुम्हाला माहिती आहे, मी 2-3 वेळा सांगून झालं आहे आता. त्याच्यानंतर तिसरं जे आहे ते आहे डेल्टा सेल. ठीक आहे, डेल्टा सेल काय सिक्रेट करते? डेल्टा सेलला डी सेल्स असं सुद्धा म्हणतात. ठीक आहे, डी सेल्स, आणि याचं प्रमाण असते 5% टोटल याच्यामध्ये. आणि हे सिक्रेट करते सोमॅटोस्टॅटिन. ठीक आहे, सोमॅटोस्टॅटिन सिक्रेट करते. हे ग्रोथ हॉर्मोनच्या अपोजिट काम करते सोमॅटोस्टॅटिन. ठीक आहे, कशाच्या अपोजिट? ग्रोथ हॉर्मोन. ग्रोथ हॉर्मोन काय करते? वाढवते, है ना, मेटाबॉलिझम वाढवते, उंची वाढवते, बॉडीचा साईज वाढवते, ग्रोथ हॉर्मोन. आणि सोमॅटोस्टॅटिन काय करते? सोमॅटोस्टॅटिन त्याला इनिबिट करते, कमी करण्याचा प्रयत्न करते, ग्रोथ हॉर्मोनचा कॉन्ट्राडिक्टरी काम करते. ठीक आहे, तर हे सगळे आहेत कशाचे सेल्स? पॅनक्रियासचे सेल. तर याचा उत्तर काय आहे? बीटा सेल इन्सुलिन सिक्रेट करते. ठीक आहे, चला समोरचा प्रश्न बघूया. विच ऑफ द फॉलोइंग कंडिशन इज द मोस्ट कॉमन फॉर्म ऑफ हायपरथायरॉइडिझम? व्हेरी इंटरेस्टिंग. याच्यावरती पण प्रश्न येतात आणि याच्यावरती 2 प्रश्न येतात. ठीक आहे, तर इथे हायपरथायरॉइडिझम विचारलं आहे तुम्हाला. मी हायपोथायरॉइडिझमसुद्धा सांगतो. पहिले हायपरथायरॉइडिझम बघून घेऊ आपण. हायपरथायरॉइडिझम म्हणजे इन्क्रीज इन थायरॉइड हार्मोन. ठीक आहे, थायरॉइड हार्मोनचं काय होतं? इथे प्रोडक्शन वाढते. तर इथे प्रोडक्शन जर वाढलं तर त्याच्यामध्ये काय होणार आहे? थायरॉइड हार्मोन वाढेल रक्तामध्ये, आणि थायरॉइड हार्मोन जे फंक्शन परफॉर्म करतो ते फंक्शनसुद्धा काय होणार आहे? इथे वाढणार आहेत. ठीक आहे, तर आपण बघू आता याच्यामध्ये होते काय. तर या कंडिशनला आणखी एक नाव असते, आणि ते नाव म्हणजे ग्रेव्स डिसीज, जे आपल्याला ऑप्शनमध्ये दिलेलं आहे. ठीक आहे, यालाच काय म्हणतात? यालाच ग्रेव्स डिसीजसुद्धा म्हणतात. ठीक आहे, ग्रेव्स डिसीज. आता याच्यामध्ये होते काय काय? ठीक आहे, जर आपण कंपॅरेटिव्ह पिक्चर बघितली तर याच्यामध्ये एक होते वेट लॉस. ठीक आहे, काय होते याच्यामध्ये? वेट लॉस होते, म्हणजे वेट कमी होते. त्याच्यानंतर स्लीप टकीकार्डिया होते. ठीक आहे, स्लीप टकीकार्डिया होते. त्याच्यानंतर डायरिया होते पेशंटला. त्याचा BMR रेट वाढतो, बेसल मेटाबॉलिक रेट हा वाढतो. ठीक आहे, आणि हायपरटेन्शन होते. हे सगळे सिम्पटम्स आहे कशाचे? ग्रेव्स डिसीजचे, किंवा आपण त्याला म्हणतो हायपरथायरॉइडिझम. हे लक्षात ठेवा तुम्ही, हे खूप इम्पॉर्टंट आहे. दुसरं जे आहे ते आहे हायपोथायरॉइडिझम. ठीक आहे, हायपोथायरॉइडिझम. आता हायपोथायरॉइडिझमचं दुसरं नाव काय आहे? त्याला म्हणतो आपण हशीमोटो डिसीज, जे ऑप्शनमध्ये दिलेलं आहे. हशीमोटो डिसीज. ठीक आहे, हशीमोटो डिसीज असं सुद्धा म्हणतात त्याला. तर याच्यामध्ये काय काय सिम्पटम येतात? तर आपण कंपॅरेटिव्ह तुम्हाला पिक्चर सांगतो मी, म्हणजे तुम्हाला लक्षात ठेवता येईल. जसं ग्रेव्स डिसीजमध्ये वेट लॉस होत आहे, इथे वेट वाढते. ठीक आहे, वेट का होते? इन्क्रीज होते. त्याच्यानंतर इथे ग्रेव्स डिसीजमध्ये स्लीप टकीकार्डिया होतो. तर याच्यामध्ये काय होते? स्लीप ॲपनिया होते. स्लीप ॲपनिया. इथे ग्रेव्स डिसीजमध्ये डायरिया होत आहे, तर इथे काय होते? कॉन्स्टिपेशन. ठीक आहे, हायपोथायरॉइडिझममध्ये थायरॉइड हार्मोन कमी होतात. ठीक आहे, लक्षात ठेवा हे. त्याच्यानंतर कॉन्स्टिपेशन नंतर बघा इथे काय? BMR वाढलेला आहे ग्रेव्स डिसीजमध्ये. आणि हशीमोटो डिसीज किंवा हायपोथायरॉइडिझममध्ये काय होते? BMR डिक्रीज होत आहे. ठीक आहे, आणि हायपरटेन्शन इकडे होत आहे, तिकडे काय होते? हायपोटेन्शन. आणि आणखी एक गोष्ट होते ते म्हणजे हायपोथर्मिया, है ना. हायपोथर्मिया डिक्रीज होते, बॉडी टेम्परेचर डिक्रीज होते. तर हे सगळे सिम्पटम आहे या 2 डिसीजचे, आणि हे तुम्हाला मी कंपॅरेटिव्ह याच्यासाठी सांगितले आहेत, कारण मग तुमच्या लक्षात राहते. हे एखाद्या तुमच्या नोट्समध्ये नोट करून घ्या, लिहून घ्या. याच्यावरती भरपूर प्रश्न येतात. तर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? आपल्या प्रश्नात विचारलं आहे कंडिशन मोस्ट कॉमन फॉर्म ऑफ हायपोथायरॉइडिझम. हायपोथायरॉइडिझमचं मोस्ट कॉमन फॉर्म विचारलं आहे. तर हायपरचं तुम्हाला नाव सांगितलं मी, ग्रेव्स डिसीज. त्याचं ऑप्शन काय असणार आहे? ऑप्शन C, ग्रेव्स डिसीज. ठीक आहे, आणि हशीमोटो पण तुम्हाला समजून सांगितलं. हशीमोटो हा आपला आहे हायपोथायरॉइडिझम. आणखी 2 डिसीज याच्यात दिलेले आहे. एक आहे एडिसन्स डिसीज आणि दुसरा कुशिंग. ते पण तुम्हाला थोडक्यात सांगून देतो मी. एडिसन्स डिसीज जो असते याच्यामध्ये काय होतात? हे ॲड्रेनलचे आहेत डिसीज. याच्यामध्ये इनसफिशियन्सी होते ॲड्रेनल, तर ॲड्रेनल हॉर्मोन डिक्रीज होतात. ठीक आहे, ॲड्रेनल हॉर्मोन डिक्रीज होतात कशामध्ये? ॲडिसन्समध्ये. आणि कुशिंगमध्ये काय होते? हेच वाढतात, ॲड्रेनल हॉर्मोन वाढतात. ठीक आहे, बस चला समोरचा प्रश्न बघूया. क्लासिकल साइन अँड सिम्पटम ऑफ हायपोग्लायसेमिया इन्क्लूड.
हायपोग्लायसेमियाचा क्लासिकल सिम्पटम विचारला आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या रक्तामध्ये ग्लुकोजचं प्रमाण कमी होते तेव्हा काय साईन सिम्पटम्स दिसतात. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये आहे कन्फ्युजन, हायपरटेन्शन, नॉशिया. नाही, हायपरटेन्शन कधीच नसते होत. कन्फ्युजन होऊ शकते, नॉशिया नाही होत. त्याच्यानंतर हेडॅक होतं का? हो, हेडॅक होते. वीकनेस येते का? यस येते. इरिटॅबिलिटी पण होते पर्सनमध्ये, बिलकुल बरोबर आहे. ब्रेडिकार्डिया होते का? ब्रेडिकार्डिया नाही होत. ब्रेडिकार्डिया होऊ पण शकते. वॉमिटिंग नाही होत. हायपोटेन्शन होऊ शकते, वॉमिटिंग नाही होत. ठीक आहे, हायपरटेन्शन नाही होत, नॉशिया नाही होत. डिप्लोपिया, रेस्टलेसनेस, टकिपनिया. डिप्लोपिया डबल विजन होते का? नाही. रेस्टलेसनेस होते का? हो होते. टकिपनिया होते का? टकिपनिया पेशंटचा रेस्पिरेटरी रेट वाढतो का? नाही वाढत. ठीक आहे, तर याच्यामध्ये सगळेच बरोबरवाला ऑप्शन कोणता आहे? ऑप्शन बी. हेडॅक होते, वीकनेस येते आणि इरिटॅबिलिटी होते. ठीक आहे, हे क्लासिकल सायन्स आहेत कशाचे? हायपोग्लायसेमियाचे. एखाद्या पेशंटमध्ये त्याच्या रक्तातलं ग्लुकोज कमी झालं आहे हे समजण्यासाठी त्याच्यात कोणते सिम्पटम येणार? तर त्याला हेडॅक चालू होणार. हे होते आपल्याला कधी आपण जेवण नाही केलं तर हेडॅक होते, वीकनेस वाटते खूप सारा आणि इरिटॅबिलिटी होते आणि चिडचिडपणा करतो. तर हेच आहे त्याचे साईन सिम्पटम्स आहेत. ठीक आहे, तर याचं जे आहे ना क्लासिफिकेशन पण असते हायपोग्लायसेमियाचं, मी तुम्हाला सांगून देतो. जर तुम्ही ब्लड ग्लुकोज चेक केलं तर तुम्ही काढू शकता. जसं एक असते माइल्ड हायपोग्लायसेमिया. कशाला म्हणतो माइल्ड? म्हणजे जेव्हा रक्तामध्ये साखरेचं प्रमाण 40 to 60 mg/dl एवढं होते. ठीक आहे, नॉर्मल किती असते रक्तामध्ये ग्लुकोजचं प्रमाण? 70 to 110. ठीक आहे, mg/dl एवढं नॉर्मल असते. फास्टिंगची गोष्ट करतो आहे मी. ठीक आहे, फास्टिंगमध्ये एवढं नॉर्मल असते आणि हे 150पर्यंत जाऊ शकते. नॉर्मल आहे, जेवण वगैरे केलं तर आपण 160पर्यंत आपण नॉर्मल कन्सिडर करतो. तर माइल्ड जर झालं किंवा म्हणजे त्याचं रक्तामध्ये ग्लुकोजचं प्रमाण 70पेक्षाही कमी झालेलं आहे, म्हणजे किती आहे? 40 ते 60%. तर याला काय झालेलं आहे? याला सिम्पटम येणं सुरू होते. तर काय सिम्पटम येतात याच्यामध्ये सिम्पटम येते. पहिले तर इथे भूक लागते. ठीक आहे, हंगर, भूक लागते त्याला. त्याच्यानंतर डायफोरेसिस होते, म्हणजे त्याला घाम यायला लागतो खूप भरपूर आणि त्याला काय तर ट्रिमर्स येतात. ठीक आहे, ट्रिमर्स येतात. तर हे याचे माइल्डचे सिम्पटम आहे. त्याच्यानंतर मॉडरेट हायपोग्लायसेमिया केव्हा म्हणतो आपण? जेव्हा रक्तामध्ये साखरेचं प्रमाण, ग्लुकोजचं प्रमाण 20 to 40 mg/dl एवढं होते. ठीक आहे, याच्यामध्ये येते. तर याच्यामध्ये काय सिम्पटम येतात मग? याच्यामध्ये व्यक्तीला पहिले तर होते फटीग, खूप थकवा महसूस होतो. ठीक आहे, त्याच्यानंतर डिप्लोपिया, डबल विजन 2 दिसायला लागतात. ठीक आहे, त्याच्यानंतर रेस्टलेसनेस हे सुद्धा दिसायला लागतं आपल्याला आणि हेडॅक होतो पेशंटला. ठीक आहे, हेडॅक. याच्यानंतर पण भरपूर सिम्पटम्स असतात. हे मी काही सिम्पटम्स सांगितले तुम्हाला आणि हे सगळेच एकदा होत नसतात, वेगवेगळे होत असतात. त्याच्यानंतर आहे सिव्हिअर. ठीक आहे, सिव्हिअरमध्ये काय होते? सिव्हिअरमध्ये लेस दॅन 20 mg/dl साखरेचं प्रमाण होते रक्तामध्ये आणि त्यावेळेस सिम्पटम्स काय येतात पेशंटमध्ये? त्याच्यामध्ये डिलिरियम. ठीक आहे, डिलिरियम काय आहे? फ्यूग लाईक स्टेट होते, माणसाचं कॉन्शियसनेस हरवून जाते त्याच्यामध्ये. ठीक आहे, पर्सन कसा होते? व्हायोलेंट होते. ठीक आहे, त्याला राग यायला लागतो भरपूर. त्याच्यानंतर त्याला सीझरसुद्धा येऊ शकतात, सीझर्स. ठीक आहे, आणि पेशंट कोमामध्ये पण जाऊ शकतो आणि अल्टिमेट सगळ्यांना माहिती आहे डेथ होऊ शकते. ठीक आहे, तर हे काय आहे? हे याचे 3 टाईप्स असतात. ठीक आहे, हायपोग्लायसेमियाचे. चलो समोरचा प्रश्न बघू. कम्युनिटी नर्स एक्सप्लेन अ न्यू डायग्नोसिस डायबिटीज मेलाइटस पेशंट दॅट द पर्पज ऑफ मेडिकेशन इज टू ट्रीट. ठीक आहे, एक पेशंट आहे जो न्यूली डायग्नोज झाला आहे. कशासाठी? डायबिटीज मेलाइटस. नवीन आहे पेशंट आहे, त्याला आता डायबिटीज मेलाइटस झालेला आहे, म्हणजे डायग्नोज झालेला आहे आणि त्याला नर्स काय करताय? एक्सप्लेन करताय की तो जो मेडिकेशन खात आहे त्याचा पर्पज काय आहे. ठीक आहे, तर मेडिकेशनचा पर्पज काय असते? युजली आपण डायबिटीज पेशंटमध्ये जे ड्रग देतो ते असते मेटफॉर्मिन किंवा मग आणखी एक सांगितलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये ते ग्लिमपिराइड. ठीक आहे, याच्यासारखे ड्रग्स असतात आणि हे ड्रग्स काय असतात? या ड्रगला काय म्हणतो आपण? याला म्हणतो हे ड्रग्स ब्लडमध्ये ग्लुकोजचं प्रमाण कमी करतात. ठीक आहे, तर हे काय कॉज करतात, म्हणजे काय प्रिव्हेंट करतात? तर हायपरग्लायसेमिया प्रिव्हेंट करतात.
हायपरग्लायसेमिया नाही होऊ देत, कारण रक्तामध्ये जर ग्लुकोजचं प्रमाण वाढलं तर हायपरग्लायसेमिया होणार. तर डायबेटिक पेशंटमध्ये कॉमन आहे. तर ते ग्लुकोज कुठे पाठवतात? सेलच्या अंदर पाठवतात. मग काय होणार? पेशंटला हायपरग्लायसेमिया होणार का? नाही होणार. ठीक आहे. तर याचं जे उत्तर आहे प्रश्नाचं ते आहे हायपरग्लायसेमिया प्रिव्हेंट करतात हे मेडिकेशन्स. ठीक आहे. इथे समजण्याची गोष्ट काय, इथे पेशंट रिस्कवर असतो. कुठल्या रिस्कवर असतो? इथे रिस्क काय आहे पेशंटला? रिस्क असते हायपोग्लायसेमियाची, हायपोग्लायसेमिया. आणि म्हणून केव्हा पेशंट हे ड्रग्स खातो, त्याला सांगायचं आहे की ते ड्रग्स खाण्यापूर्वी किंवा इन्सुलिन घेण्यापूर्वी त्याला काय करायचं आहे? ब्लड ग्लुकोज लेवल चेक करायचे. ठीक आहे. जर त्याने ब्लड ग्लुकोज लेवल चेक नाही केली आणि खाल्लं, आणि सपोज पेशंटला ऑलरेडी त्याचं ग्लुकोज कमी आहे रक्तामध्ये, तर पेशंटला काय होईल? पेशंट सडन फॉल होऊन जाईल तो आणि अनकॉन्शियस होऊन जाईल. ठीक आहे. तर म्हणून त्या पेशंटला हेल्थ एज्युकेशनमध्ये सांगायचं आहे कधी पण मेडिसिन घ्यायच्या आधी किंवा इन्सुलिन घ्यायच्या आधी रक्तामधलं ग्लुकोजचं प्रमाण चेक करायचं आहे. ठीक आहे. सर हे होते आजचे आपले एंडोक्राईनवाले क्वेश्चन्स. प्लीज तुम्ही हे क्लास शेअर करा DMR देणाऱ्या विद्यार्थ्यांसोबत आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. थँक्यू.